नमस्कार, जय हिंद. मी आशिष मुंडे, पोलीस फॅक्टरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत करतो. बघा, आपण एक प्रश्न बघू. प्रश्न: एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 50 मीटर आहे, तर बागेच्या कडेने 2 फेऱ्या मारण्यास किती मीटर चालावे लागेल? आता इथं फेऱ्या काढायच्यात म्हणजेच वर्तुळाचा परिघ काढायचा आहे आणि ती बाग वर्तुळाकृती असून त्या बागेचे 2 फेरे म्हणजे परिघ काढून त्या परिघाची आपल्याला दुप्पट करायची. वर्तुळाचा परिघ याचं सूत्र लिहू आपण. वर्तुळाचा परिघ बरोबर पाया गुणिले व्यास. आता इथे पाया आपण 3.14 घेऊ आणि व्यास दिलेला आहे 50 मीटर. यांचा जर गुणाकार केला तर 157 मीटर यांचा गुणाकार येईल. आता हा एक फेरा निघलेला आहे 157 मीटरचा. आता आपल्याला त्या 2 फेरे काढायचेत, म्हणजे त्याची 2 फेऱ्या मारण्यास किती मीटर चालावे लागेल काढायचे, म्हणजेच 2 फेऱ्या बरोबर 157 गुणिले 2 यांचा गुणाकार येईल 314 मीटर. हे फायनल आपला आन्सर राहील. धन्यवाद, थँक्यू. आणि प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2.